पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। आपण त्या पुढच्या बातमीकडे वळूया। पुढची बातमी अतिवृष्टी संदर्भातली। अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील मदतीसाठी जिल्हा नियोजन निधीमधून खर्चाला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। राज्याच्या तिजोरीवरचा वाढीव भार कमी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। तर राज्याच्या तिजोरीमध्ये आधीच खडखडाट असल्यामुळे जिल्हा नियोजन निधीमधून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे। तातडीची मदत आणि उपाययोजना यासाठी 5% निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा GR काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता DPDCतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता 10% वाढवलेल्या आहेत। त्यामुळे DPDCच्या बजेटचा 10% खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यावी लागणार नाही। स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा GR झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे। 1 वर्ष आता 1.25 वर्ष झालं असेल, 1.25 ते 1.5 वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मी सातत्याने जे बोलले ते होताना तुम्ही सगळेच पाहताय। काही नवीन गोष्ट नाही आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। हा डेटाच महाराष्ट्र सरकारचा सांगतो। अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। आधीच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या धक्क्यातून शेतकरी सावरला नाहीये आणि अजून सरकारकडूनही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये। यातच शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जातोय। धाराशिव जिल्ह्यातील संजितपूर गावातील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। तर बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव या ठिकाणी शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज भरण्याच्या नोटीस पाठवल्या। तातडीने कर्ज फेडा अशा नोटीस या बँकांनी पाठवल्या। तर संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना सक्तीची कर्ज वसुली सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। राजकीय नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा बँकांकडून नोटीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय। भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून। आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे। शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत। त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून। भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे। आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही। आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? थोडं बँक आणि सरकारने समजून घ्यावं। सरकारने याच्यावर बँकांना पत्रक काढून सांगावं की शेतकऱ्याची आज आर्थिक परिस्थिती बरी नाही। ही चाललेली जी सक्तीची वसुली आहे ती थांबवली गेली पाहिजे। वीज बिल असतील, काही बँकेचे कर्ज असतील, हे शेतकऱ्याला आज 2 वर्ष तरी शेतकरी किमान भरू शकत नाही। सरकारला माझी एवढीच विनंती आहे, तात्काळ अनुदानाच्या स्वरूपामध्ये हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा। बँकेने लावलेला जो तगादा आहे हा बँकेंना सांगा की त्यांच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊ नका, ही सक्तीची वसुली थांबवा, अन्यथा शेतकऱ्याची लेकरं ऋण घेऊन बँकेच्या अधिकाऱ्याला मारल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही जेव्हा धाराशिवला होतो तेव्हा अनेक गावात महिलांनी त्या संदर्भात प्रश्न विचारले। त्यांचं म्हणणं आहे की आता आम्हाला गेल्या 3 महिन्यापासून पैसे मिळालेले नाही। अनेक वृद्ध महिला आहेत त्याच्यामध्ये आणि आता आम्हाला सरकारचे पैसे नकोत, आम्हाला मदत द्या पुराची। तो उद्योगांचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यास काय हरकत आहे असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे। ऑफिशियली लोकसभेच्या वेबसाईटच्या उत्तरात लिहिलेलं आहे की हजारो कोटी रुपये हे सरसकट उद्योजकांचे माफ केलेले आहेत। जर उद्योजकांचे सरसकट हजारो कोटी रुपये तुम्ही माफ करू शकता तर आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना नाही का न्याय मिळू शकत? मग शेतकऱ्यावर का एवढा या सरकारचा रोष आहे की इतकी प्रचंड अतिवृष्टी झालेली असताना DCC बँकांना का नाही सरकार सांगत आहे की आता ही वेळ नाही, आता कोणीही पुढचे 6 महिने कुठल्याही शेतकऱ्याला परतफेड करायची नाही? इथं ऑर्डर काढू शकतं?